काय करावं बाई ह्या पोरीचं 9 वाजले तर उठून नाही राहिली. कशी आहे काय माहित बिचारी. कशीचं नाटक झालं. काय होतं. अय राणी उठ ना पुरी. झोपली 9 वाजते तर तुला उठायचा चवच नाही का वा. आई उठून आवा थांब ना. सकाळी लावतो निसती. आता झोप लागून राहिली ना उठून देतो. काय पिसार कसं असते तर उठत नाही खिटत नाही. बोमल ना आधी 4 घराला ऐकू जाईन एवढी बोमल माहित झालं पाहिजे का तू पोरगी 9-10 वाजे उठत नाही म्हणून. म्हटलं मी लवकर चहा बनवतो तू चहा प्यायला ये लवकर. तोंड घेऊन घास ये लवकर. उठतो आधी चहा सांगून होता आता डबल गरम नाही म्हटलं. आई रोज सकाळी उठून देते. त्याचं तोंड वगैरे धुणं झालं मायवालं. आता मस्त मोबाईल पाहतो अर्धा घंटा मग काम करतो. माहिती नाही कधी लग्न जुळलं. मला हिनं तर सांगितलं नाही लग्न जुळलं तरी. आणि एकदम टटच ठेवलं. अशी कशी आहे तर नाही. मी तिला तर म्हणतोच बरीच आहे हो म्हणतो. तुला मी एवढ्या गोष्टी सांगतो मनातल्या तू आम्हाला सांगितलं नाही ते लग्न जुळलं तर बरीच आहे तर उद्या नाही सांगितलं म्हणून मी तिला आता रीलच पाहतो. जाऊ दे रीलच पाहून घेतो. पुरीले तुम्ही पुरी कटायली उठली अर्धा तास झाला पण तिचा मोबाईल नाही सोडून राहिला. नाही म्हटलं उठली असं येईन बाप चहा प्याले. किचन मध्ये हे तर काही येऊनच नाही राहिली. पाय कशी किचन मोबाईल पाहून राहिली. आणि अर्धा घंटा झाला ना. अशी एवढी आदत बेकार येईल काम करायचा पता नाही हिचा. सकाळी उठली पहिलेच तर उठणं तिचा 8-9 वाजता असते. त्याच्यानंतर तिचा मोबाईल अर्धा तास काय 2 घंटे नाही तिचा. अय चल ठेव मोबाईल. तो चाल ठेव म्हटलं मोबाईल. झाडझुड कर घरातली. नाही सोडत होती हातचा मोबाईल. काम कर ना पहिले. मग पाय ना दिवसभर मोबाईल. पहिले झाडझुड कर भांडे घासून घे. मग काय आहे तर दिवसभर पाय ना. तुला कोण नाही म्हणते. तुला मना ऐकून करते मग. आणि ती मोबाईल टाकली आहे म्हटलं दिसं एक दिवस बॅलन्स नसला का मागं लागतं. पैसे कुठून आणून दिला तर तुला बॅलन्स टाकून द्यायला लागते. टाकते आणि याच्यासाठी तो कमी तुला टाकून दिवसभर मोबाईल पासाठी. त्याच्यातला अभ्यासाचं नाही. अभ्यास आहे करून मला नेहमीच तू बॅलन्स टाकून मागतो. अंतकलीची सुने काऊन बडबड करून राहिली. सकाळी रामपायरी बडबड नको करजो. लेकरा बायाच्या मागं नको लागत जो. अंतकला पैसे भेटले आल्या. तुम्हाला काय माहिती आहे पोरगी म्हटलं सकाळी कशी ऐकत नाही. म्हटलं ती मोबाईल घेऊन बसते. आता मोबाईल पास वय राहिला का अभ्यास करायचं वय आहे म्हटलं. मग पाहिजे म्हणा किती मोबाईल पास आहे तर. माय माझे तिलेच काय म्हणतो आजकालच्या सुना असतं म्हटलं सकाळी उठल्या का पहिले काम नाही करत अर्धा घंटा मोबाईल पाहून घेते. तू तिने म्हणून राहिली माई सून पाहिनं. नीता तर रोज मोबाईल पाहते. त्याच्याशिवाय तिला काम नाही करावं वाटत. जशी चटक लागली आहे जशी तलब आहे तिले. आय तू मलाच म्हणतो निस्ती मला म्हणाले तू एकटीच करतो अशी नशी वागतं. तुला समजत नाही बाई मोबाईल मध्ये पाहताना म्हटलं मन किती रमते म्हणून. काहीच माहित नाही राहत म्हटलं. तू करतो ना मला बडबड सबर कमी करते. हिचं लग्न झालंय त्या ताईचं. तुझं काय आहे तुझ्या अभ्यासाचं वय आहे म्हटलं. मग पाय ना मोबाईल किती शिक्षण झाल्यावर पाहत आहे तर. तुया एवढे पैसे लावते तुला कायसाठी म्हणते ते. काही ना काही तू आली तिले असं तेव्हाच म्हणते ना ते. मग शिक्षण झाल्यावर पाहिजे ना मोबाईल. तेच काम आहे. मग लागून तर बोर होशील. कुठं तिले समजते हो काकू. ते नाही समजत तिले. आपली माय काय करते म्हणून काय करू राहिली आपल्यासाठी शिक्षणासाठी. कुठून इथून तिथून लाजी म्हणून पैसे आणते. इले वेळेवर म्हटलं मी रिचार्ज टाकून देतो म्हटलं काकू. पण इले हाय काय मावली कदर उलीची तरी इथं केली का माई कदर. निस्तीच्या मोबाईल मध्ये काय पाहिजे काय नाही. देतो मोबाईल मापाशी. ते काम आहे ना दे ना अजी कोण करतो तू. काम कर काय आहे तर मग देतो मोबाईल. तशी नाही देत मी करते हो काकू अशी. मी म्हटलं इले पैसे जमा करून इले शिक्षणाला पैसे पुरून राहिले. हे अशी करते. हिनं अभ्यास नाही करा का आताशीच अभ्यासाचं वय. एकदाचं अभ्यासाचं वय निघून गेलं म्हणजे मग आपल्यासारखं पस्तावच नाही ना इले. इले कुठं समजून राहिलं. आपल्याला समजून राहिलं ना. आपल्याला वाटतं का आपल्याला शिकलो नाही तर आपल्या लेकरांना शिकलं पाहिजे. हे नाही समजत इले. ते बाई जास्त मागं नको लागत जो. करू दे काय करते तिचं समजलं पाहिजे ना. आपण किती काही सांगितलं तर ते तेच करून ना तिला वाटते ते. काही मागून लागून काही फायदा नाही आहे बाई. लेकरायचं समजलं पाहिजे तेव्हाच ते सगळं काय होते. माईचा अभि मा घरचा ह्या श्याम स्वतःहूनच करे. आता आम्ही काय म्हणू का आमच्या लेकराला. आम्ही नाही म्हणू. त्याचं समजे. एका शब्दाने नाही म्हणू म्हटलं अभिले लागते म्हणा. पण जास्त मागं नको लागत जो. करते पुस्तक धरून राही मी पाहुणे का त्याला. निस्ते लोकांचं सांगणं आहे इली माघ मायले. स्वतःची पोरगी जेवढे पर्सेंट भेटले तेवढे पर्सेंट भेटले. कधी नाही म्हणत मी किती पर्सेंट भेटत होतो. आम्हाला म्हणजे बह्याडच आहे मला मग राग नाही तर काय. तुम्ही झाडझुड बडबड नको करू. साऱ्या गावाला सांगशील बसू की. हो मॅड झाली ना मी. साऱ्या गावाला सांगणार आहे. तुला हुशार झाली ना आता. मोबाईल पाहायचा तशीच करते. सकाळी काम केलं तर बरं राहते तिला. नाही तर काम नाही केलं बडबड करते. सोसायटीचं काम केलं तर बरं आहे. नाही तर बस साठी म्हणते ना मोबाईलचं ना बदनाम करते मायवाल्या. एवढी मागं लागत नव्हतं जो. करते ते अशी बोलत नव्हत जो. करते गिरते म्हणत जाय. मग लेकराला प्रोत्साहन येते. माय शांती लय दिसून आली व 8-15 दिवस तर काही आलीच नाही तू. बसाले कोमल गेली होती गावले. नीता तर याचीच आहे. ते काय आता लवकर येते मायची नीता. महापोरानं फोन केला म्हणते. मलाच काय सांगितलं होते ना. तिच्या तोंडून ऐकू आलं. फोन केला म्हणे. अशी करे बाई ते कुरकुर करे आली ते कोमल. तुझ्या फेरफटका झाला नाही.
हो ना, काय होते घरचं नुसतं काम करणं तेच पुरे बिचारे. चला म्हटलं आता करते आहे ते काम, आता करते ते. करू लागा हो. हा तुला एकटीच तेवढं जळ गेलं तर तिला नाही जाईन का जळ, जराशी करू लागती. मग येते मा घरी. घरी गेल्यावर करू लागन, त्या म्हटलं म्हणून करू लागन. आतापर्यंत माझ्या जीवारची ती बाई. मस्त बाई भादे गेले घासले माझ्या सुनीच्या समोर घासाच लागते. घासलं नाही तर आपल्याला समजते ना. आता नातीवर मा काव करू राहील ती. मी ते स्वयंपाक करते, काही ना काही करा तर लागणच. हो म्हणा, करा तर लागतेच, पण आता दोघी असल्या म्हणजे मला करायला लागत नाही. आता लय जीवारची बिचारा, काम केलं नाही ना तर करावंच नाही वाटत मला आता काम. आता सकाळी सकाळी हिंडायला एक काम करायचा आधार नाही यायचा. सकाळी यायले काम खूप होत होते पहिले. मी गावले गेले होती तर नीताताई गावले गेली तर स्वतःचा कसा विचार समजला का लवकरच मग बोलावून घेतलं. दुसऱ्याचा नाही आहे विचार का बा 2 कामं करू लागले तर तिले हलकी होऊन बा कामं. सगळ्याचे डब्बे करणं, अधिक डबल स्वयंपाक करणं, काही जी नाही आहे. स्वतःला करायला लागलं म्हणजे भलं जीवाराला बातच तर बोलावून घेतलं. 2-3 दिवस नाही राहिले तर कसं जीवाराला बरोबर बोलावून घेतलं. आता आम्ही काय करा, आपल्यालाच करावंच लागते. कुठं जायला भेटे असं आम्ही दोघीच्या दोघी गावाला गेलो होतो तर मग बोलावून घेतलं. येईले तर जरासही हे नाही सहन बातच येईना बोललं बरोबर बोलावून घेतलं. कर इथं दिवसभर कामं तेव्हा बरी राहते कामं करायला. कोमल एकटीच आहे वाटते घरी. झाले काम काकू एकटीच आहे ना घरी. या ना बसा ना तुम्ही. आईले पाहायला आल्या का तुम्ही? आलती त्या सासू सोबत जरासं काम होतं. वर्ण टाकायला जमतलं. मायनाताचं लग्न आहे तर तिला म्हणत होती. तिला गाणे गिणे चांगले येते ना. वर्ण म्हणा लागते तर टाका लागते तर. बापरे, आले का तुमच्या नात्याचं लग्न जवळ काकू? म्हणजे आता आहे काय मग? हो बाई आता आहे ना. आता आहे 2-4 दिवसांनाच आहे. मग आता वर्ण आहे. आजचा वर्णाचा दिवस आहे तर तू ये जो. त्या सासूला पाठवजो आणि त्या सासूला लवकर पाठवतो जराशी. गाणे गिणे ते जरासं सामान लावा घेवाले वर्णाचं. तिला बरोबर होते ना. आपल्याला काही एवढं समजत नाही. तिला पाठवजो. वर्ण टाकायला पाठवून मी. ह्या ताई कोण आहे तुमच्या सोबतच्या? हो ते इले पाहिलंच नाही का महिनात होय ना. हिचं लग्न झालं पहिले याच्या अगोदर. बरोबर आहे ना. त्या तू कशी ओळखशी? तुझ्या लग्नाच्या अगोदर हिचं लग्न झालं. इले दिलं अमरावतीत दिलं इले. हो तुम्ही मला बघितलं नाहीये. मी तुम्हाला बघितलं नव्हतं. चला म्हटलं आजीसोबत ओळखी होते. म्हटलं आता गेलं तर खूप दिवस झाले मी आलीच नाही ना इकडे. म्हटलं चाल म्हटलं आजी मी येतो म्हटलं तुझ्यासोबत. नाहीतर रिकामीच आहे म्हटलं आता सध्या तर म्हणून आली. मी यांची नात आहे म्हटलं. असं ना बसा ना ताई चहा प्या ना. तुम्ही कधी येत नाही आमच्या घरी. चहा घे ना. एकटीच आहे का मग? 2-4 दिवसात भली थंडी बोलली होती ती सासू. जराशी बाहेर निघे काही नाही. तू आल्याबरोबर गेले वाटते हिंडाले. हो त्या गेल्या ना बाहेर गेले. त्यांच्या अंतकला ताई काकूच्या इथे गेल्या असून त्या. मी नीता वहिनीला ओळखतो. नीता वहिनीसोबत ओळखी आहे चांगली माझी आली. आता तुमच्यासोबत काही एवढी ओळखी नाही आहे बा. तुम्ही ओळखत नाही मला तर वेगळं वाटते. ओळख ठेव ना माझी आली. का नीता ताई असते तर मग ओळखलं असतं त्यांनी तुम्हाला. पण आता त्या अधिक 2-4 दिवस येत नाही म्हणा. मग आल्यावर मी सांगेन त्यांना का ताई आल्या होत्या. तुमचं नाव काय ताई? तुझं नाव नंदिनी आहे. नंदिनी बरोबर. नंदिनी सांगितलं बरोबर ओळखते त्या मला. हो सांगेन मी. चहा घे ना थोडा ताई. नाही आम्हाला हुशार होते ताई. नाही